सख्या रे भाग 39. सख्या रे कथेचे सुपर फॅन तुमच्या इच्छेनुसार सुपर थँक्स करू शकता. कोणतेही कंपल्शन नाहीये. ज्यांना पॉसिबल आहे त्यांनीच करायचे आहे. ऑफिसला निघून गेल्यावर जान्हवी तिच्या आईला कॉल करते. हॅलो आई, जान्हवी बोलते. आई, बोल जानू. रात्री पोहोचलात ना व्यवस्थित? हो आई, खूप लेट झालं घरी यायला. मग मीच म्हटलं तुम्ही झोपला असाल म्हणून रात्री कॉल न करता आत्ता केला. बरं झालं जानू, तू आत्ता कॉल केलास. तुझा नंबर दिला नाहीस तू. मीही तुझा नंबर घेता घेता विसरून गेली. मी आता तुझ्याच फोनची वाट पाहत होती जानू. हो ग आई, मला वाटलंच तू काळजी करत असशील म्हणून तुला कॉल केला. वरून ठीक आहे ना, का अजून नाराज आहे? आई बोलते, ठीक आहे आता वरून. काळजी घे जानू. चल ठेवते आता मी फोन. आई जान्हवीला बोलते. तशा दोघीही फोन ठेवून देतात. वेद ऑफिसला गेल्यावर ऑफिस कामात बिझी होतो. तो ऑफिसमध्ये असला की त्याच्या डोक्यात नुसतं बिझनेस विषयीचं चक्र फिरत असतं. मग बाकी सगळ्या गोष्टी गौण असतात त्याच्यासाठी, फक्त त्याच्या जानला सोडून. ती अपवाद असते. जान्हवी वेद ऑफिसला गेल्यामुळे घरी बोर होत असते. मग ती तिच्या रूममधून लगेचच माईसोबत गप्पा मारण्यासाठी किचनमध्ये जाते. माई, जान्हवी आणि सरिता आलेलीच असते. तिघींच्या गप्पा रंगतात. गप्पा मारता मारता माई बोलते, जानू, आपण तुमची सत्यनारायणाची पूजा ठेवूयात आपल्या घरी. तू वेद सरांशी बोलून घे. जानू, तुमचं रजिस्टर लग्न झालं त्यामुळे लग्नातील कोणत्याच विधी झाल्या नाहीत. म्हणून आपण तुमच्या संसाराची पुढील वाटचाल सुखी होण्यासाठी सत्यनारायणाची पूजा घालूयात. वेद सरांना गुरुजींशी बोलून घ्यायला सांग. माई जान्हवीला बोलतात. जान्हवीलाही पूजा वगैरे करण्यात इंटरेस्ट असतो. त्यामुळे तिलाही माईंचं बोलणं पटतं. पटकन माईंना बोलते, हो माई, करूयात पूजा. मी बोलते यांच्याशी. दुपारी लंचमध्ये कामापासून थोडी मोकळीक मिळते तेव्हा कुठे त्याला त्याची जान आठवते. नाहीतर आज तो खूपच जास्त कामात होता. पटकन मोबाईलवर जान्हवीचा नंबर काढून जान्हवीला कॉल करतो. पण जान्हवी माईंसोबत हॉलमध्ये गप्पा मारत असते आणि मोबाईल बेडरूममध्येच राहतो. ती सोबत घेऊन जात नाही. वेदचा कॉल उचलला जात नव्हता म्हणून तो टेन्शनमध्ये येतो. कुठे गेली जान? का कॉल उचलत नाही? पुन्हा एकदा कॉल करतो तरीही जान्हवी कॉल उचलत नाही. पॅनिक होतो वेद आता. काळजीने केसातून हात फिरवून, जान, कॉल का उचलत नाही तू? त्याच्या डोक्यात विचार येतो. माईंना विचारतो कॉल करून, त्या पाहतील जान्हवी कुठे आहे ते. व तो लगेचच क्षणाचाही वेळ न दवडता माईंना कॉल करतो. माईंच्या बटव्यातच त्यांचा मोबाईल असतो. त्या दुसऱ्याच रिंगला कॉल रिसीव्ह करतात. हॅलो सर, बोला, माई बोलतात. तुम्ही पहिले सर बोलणं बंद करा. मला मुलासारखं मानता तर वेद बोला मला. बरं बेटा, माई बोलतात. लक्षात ठेवायचं विसरायचं नाही. सारखं सारखं सर बोलायचं नाही. वेदच बोलायचं. वेद माईंना बोलतो. बरं बेटा, फोन का केलात? माई, जान कुठे आहे? तिला कॉल केला होता, तिने उचलला नाही. माई, हो का?
कशी उचलेल जान कॉल? ती तर माझ्यासोबत गप्पा मारत आहे. माई फोन देता का जानूला? वेद माईंना बोलतो. माई हो बेटा बोलून जान्हवीला फोन देतात. जान्हवी हॅलो बोलते. जान्हवीचा आवाज कानावर पडताच क्षणी वेदच्या जीवात जीव येतो. जान फोन कुठे आहे तुझा? अहो सॉरी ते मी विसरले रूममध्ये. मला सवय नाही आहे ना फोन वापरायची. माझ्या लक्षात नाही राहिले. बरं ठीक आहे. आता आहे ना जान फोन तुझ्याकडे? सवय करून घे मोबाईल वापरायची. हो घेईन मी सवय करून. जान्हवी वेदला बोलते. जान संध्याकाळी मी लवकर येणार आहे घरी. आपल्याला शॉपिंगला जायचं आहे. तू तयार राहा. जान्हवी खुश होते. हो राहते मी तयार. या तुम्ही लवकर. मी बोर झाली आहे घरी. ती लगेचच वेदला बोलते. आता माईसोबत आहे मी पण तुम्हीही लवकर या हो. जान येतो मी लवकर. तू तयार राहा बोलून वेद बोलतो ठेवतो मी फोन जान्हवीला. तशी जान्हवी अहो थांबा थांबा ठेवू नका. काय झालं जान? अहो तुम्ही जेवलात का ते विचारत होते. हो चाललोय मी जेवायला. अर्णव आहे बाहेर त्याच्यासोबत करणार आहे मी जेवण. जान्हवी बरं ठीक आहे बोलते. जान तुझं झालं का जेवण? वेद जानला विचारतो. नाही अजून. माई आम्ही बसणारच आहोत आता. घे पटकन जेवून. वेद बोलतो. ठीक आहे ठेवू आता फोन. अहो तुम्ही काहीतरी विसरला आहात असं वाटत नाही का तुम्हाला? वेद न समजून काय विसरत आहे जान्हवी? सांग लवकर. अर्णव वाट पाहतोय जेवणासाठी बाहेर माझी. बरं ठीक आहे तुम्ही जेवून घ्या. आपण संध्याकाळी बोलू. जान्हवी वेदला बोलते. वेदही ओके जान बाय बोलून फोन ठेवतो. संध्याकाळी वेद शॉपिंगला जायचं आहे म्हणून त्याचं काम पटकन संपून घरी जायला निघतो. जान्हवीही आज वेदसोबत पहिल्यांदाच शॉपिंगसाठी जायचं असतं म्हणून खुश असते. काही वेळानंतर वेद बंगल्याबाहेर येऊन पोहोचतो. मोठमोठ्याने कारचा हॉर्न वाजवतो वेद. जान्हवी निघूनच बसलेली असते वेदसोबत जाण्यासाठी. तीही पटकन घरातून बाहेर वेदच्या आता कार समोर येते. खूप सुंदर दिसत असते जान. अनारकली पंजाबी ड्रेस घातलेला असतो. त्यावर केस मोकळे सोडून हलका मेकअप केलेला असतो तिने. ड्रेसच्याच कलरच्या मॅचिंग बांगड्या हातात घातलेल्या असतात. जान्हवीला कार समोर आलेलं पाहून वेद पटकन कारमधून बाहेर येतो. समोरच्या सीटच्या बाजूचा दरवाजा उघडून जान्हवीला कारमध्ये बसायला सांगतो. ते सांगत असताना त्याची नजर नुसती जानवरून हटत नसते. जान्हवी अहो असे काय पाहताय माझ्याकडे? मला कसंच होतंय. जान्हवी खाली बघून थोडी लाजते. जानला असं ब्लश करताना पाहून जान तुझ्याकडे पाहिल्यावर तुझं सौंदर्य मला घायाळ करून सोडतं. असं वाटतं नुसतं तुझ्याकडे पाहत राहावं. ही नजर तुझ्यावरची हटूच देऊ नये. जान्हवी आता वेदने तिचं केलेलं कौतुक ऐकून खूपच जास्त ब्लश करू लागलेली. तिचा चेहरा लाजल्यामुळे खुशीच्या लालीने गुलाबी झाला होता. ती हळूच बोलते अहो चला ना आपल्याला शॉपिंग करायची आहे ना? तसा हो चल बोलून वेद जान्हवीच्या बाजूचा डोर लावतो. वेद दुसऱ्या बाजूने येऊन ड्रायव्हिंग सीटवर बसतो. वेदच्या बाजूला असल्याने जान्हवीच्या छातीतील धडधड वाढली होती. वेद जान
कुठे जायचं आपण शॉपिंगला विचारतो. तुम्ही कुठे घेऊन जाणार आहात मला तिथे चालेल. मी काहीच स्पेसिफिक ठरवलं नाही. ओके बरं तुला साड्या घेण्यासाठी आपण साड्यांच्या शॉपमध्ये जाऊयात पहिले. दोघेही काही वेळानंतर साड्यांच्या शॉपमध्ये पोहोचतात. वेद एकाच वेळेस त्याच्या जानसाठी 100हून अधिक वेगवेगळ्या साड्यांचे कलेक्शन करतो आणि त्या शॉपवाल्याला त्याच्या घरी पाठवून द्यायला सांगतो. जान्हवी बोलतच होती, एवढ्या एकदम साड्या कशाला? पण वेदला तर त्याला त्याच्या जानला साडीमध्ये पाहायचं असतं. साडीमध्ये कोणत्याही स्त्रीचं सौंदर्य अफलातून दिसतं. त्यात त्याच्या जानचं तर लाजवाब. शब्दच कमी पडतात त्याचे तिच्या सौंदर्याचं गोड वर्णन करण्यासाठी. त्यानंतर गोल्ड ज्वेलर्स शॉपमध्ये जातात. नवीन नवीन लेटेस्ट डिझाईनचे दागिने वेद जानसाठी खरेदी करतो. दागिने म्हणजे बायकांचा जीव की प्राण असतो. कितीही खरेदी करा, कोणत्या स्त्रीचं समाधान होतच नसतं. स्वतःकडे किती दागिने असले तरी दुसरीने घातलेला दागिना पाहून पाहणाऱ्याला तसा दागिना घ्यावासा वाटतो की नाही, बरोबर ना? इथे तर वेदने त्याच्या जानसाठी खूप साऱ्या डिझाईनचे दागिने खरेदी केले होते. त्यामुळे जान्हवी किती ती गोड स्माईल वेदला देते. वेद तर जान्हवीची ती गोड स्माईल आणि तिच्या गालावर पडणारी, त्याला तिच्या सौंदर्यात हरवून बेभान करणारी ती खळी पाहतच राहतो क्षणभर. जान्हवी, अहो आपण ज्वेलरी शॉपमध्ये आहोत, वेदला आठवण करून देते. तसा वेद भानावर येत इकडे तिकडे पाहतो तर शॉपमधले सर्वजण वेदकडेच पाहत असतात. त्यामुळे वेदला थोडं अवघडल्यासारखं वाटतं. वेदच बोलतो, मग गाईज पॅक करा हे सर्व दागिने. आता ज्वेलरी शॉपमधून बाहेर पडत जान, आणखी काय हवे तुला? वेद जान्हवीला विचारतो. जान्हवी, अहो बस झालं, आपल्याला खूप लेट होत आहे. आता घरी जाऊयात आपण. वेद बोलतो, जान जाऊयात की घरी? घरीच जायचं आहे आपल्याला, इतकंही लेट झालं नाही. वेद आता जान्हवीला मॉलमध्ये घेऊन जातो. तिथेही खूप साऱ्या जान्हवीला लागणाऱ्या वस्तू खरेदी करतात दोघेही. फायनली त्यांची शॉपिंग पूर्ण नाही म्हणता येणार, कारण माझी शॉपिंग पूर्ण झाली असं कोणी बोलत नसतं. किती खरेदी केली तरी मला हे हवं होतं, ते माझं घ्यायचं राहिलं, असंच असतं ना प्रत्येकाचं. म्हणून जान्हवीची शॉपिंग पूर्ण नाही पण बऱ्यापैकी झाली म्हणू शकतो आपण. जान्हवीला आता भूक लागलेली असते आणि तीही खूप. म्हणून अहो चला ना घरी, आता मला घरी कधी जाते असं झालंय हो, जान्हवी वेदला बोलते. वेद बोलतो, जान एवढ्या लवकर कंटाळली तू? कंटाळली नाही मी, माझ्या पोटात कावळे ओरडत आहेत. तसा वेद हॉट? जान बोलतो, अहो म्हणजे मला खूप भूक लागली आहे, चला पटकन जाऊया घरी. तसा वेद, सॉरी जान, या सगळ्या गडबडीत मी तुला काय खायचं आहे ते विचारलंच नाही. अहो सॉरी कशाला बोलताय? किती करत असता तुम्ही माझ्यासाठी, मी एवढंही समजून घेऊ शकत नाही का तुम्हाला? वेदही आता जानकडे पाहून स्माईल देतो. काही मिनिटातच वेद एका चांगल्या हॉटेलसमोर कार पार्क करतो. हॉटेलसमोर गाडी थांबलेली पाहून जान्हवी, अहो माईंना सांगितले नाही घरी आपण बाहेर जेवणार आहोत ते. त्यांनी जेवण बनवले असेल ते वाया जाईल
आपण घरी जाऊया जेवायला, जान्हवी वेदला बोलते. तसा वेद जान्हवीकडे पाहून गालातच हसतो. जान, तुला काय वाटलं मी माईंना कळवले नसेल का? अगं, मी ऑफिसमधून निघता निघताच माईंना कॉल करून सांगितलं होतं आपलं जेवण करू नका म्हणून. अहो, मग तुम्ही आत्ता मला बोलत होतात ते मी विसरलो. वेद जानचं बोलणं तोडत, मला पाहायचं होतं तुला राग येतोय की काय, पण नाही आला तुला राग. म्हणजे माझं नशीब खूप चांगलं म्हणावं लागेल जान. मला समजून घेणारी गुणाची बायको भेटली. आता वेद आणि जान्हवी दोघे एकमेकांकडे पाहून गोड हसत असतात. कथेचा पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. कथा आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.